नमस्कार मंडळी, नमस्कार. कसा वाटलं माझ्या मुलीचं लग्न? तो लग्न वगैरे महामेळावा झालाय. माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा. एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक. सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली. एवढे लोक. भाग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा का मजा गो? अरे 2 ते 3 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न हो, तरी लोकांच्या हाताची वाट जेवायला तर भाजी कशी चालली असेल? भाग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घातले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असती? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 40 बोऱ्याने मला मीठ लागला तर वराळ किती जेवला? आग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची वसे किती झाली असती? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या बहीण गुलाबजामुन फुटबाले होती. कोणती होती ना तू? लोकांना विचार करला खायचा हो का चुरपाचा हो? एक विशेष माणूस हातोडीने फोडायला पाठवा लागला तेव्हा लोकांनी फोडू गुलाबजामुन खाल्ले. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या बहीण छत्री एवढाले पाप म्हणजे धरून भात न वाचले डोक्यावर. लंब्या चवडीच्या शेंगा सगळ्यात बनवलं. असे नूडल सारखे चुरपत न वाचले खाल्ल्यावर मांडून घरी नेऊ. ह्या मिठा एवढाली पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ना तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा. नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धून तयार होते. 2-4 किलोमीटर तर वाजन तरीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचवलं जागा भेटत नव्हती तर सलापावर जाऊ नाचत. जे वावरात होते ते वावरात नाचत होते. भाग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे घोडा लागत होता तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलं. अरे जावई माझं दष्टपुष्ट आहे. जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख एका गोष्टीचा होता. घोडा पांढरा ना जावई माझ्या कामात होता. लंडनहून मेकअप मॅन बोलावलं आणि त्यानं असा माझ्या जावयाला असा गोरा केला. घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तो समजतो. मग लगत बोलायचा होता संपतच्या पोरीचा. अरे तुफान अशी मांडवात गेलो. 25 झाले का आपलं तरी कमी पडलं. पेटी आणलं, खुरा आणलं, केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. मग लगत बोलायचा होता संपतच्या पोरीचा. काल बरवाद माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून 5 गोरे काजू पाठवलं. माझी पोरगी असे दुरून काजू खाते. खाली पडल्या त्या कोंबड्या खाते, त्या कोंबड्या आम्ही खाऊ. नातू कोणाचं? संपतचा. अरे रस्त्याने चालत निघाला तर रस्ता हरला पाहिजे. चुकून धावत आला तर पायातून धुगा निघाला. अरे नातू कसा असं महाराष्ट्र हिंद केसरी पहलवान झाला पाहिजे. नातू कोणाचा? संपतचा. त्या गावातल्या पोरी माझ्या पोरीचा सूस पाहून झुरते. आपल्या बाबाला म्हणतात लग्न करशील तर संपत काका दार काका. मी म्हणलो काका कशाला म्हणता? मलाच बाबा म्हणा मीच लग्न लावतो. मला पूर्ण कोणाचा तुझ्यावर करतो मी. कोणाचा जावई हो तर उभ्या गलीना पोरीला सुटवत नेतात. तिला सुटाव ना तिच्या माय बापाला सुटा. अरे कसे संस्कार दिला बापरे. बेकार मधामध्ये आला का तुका? पर गाडी तिच्या पोटामध्ये घुसत होतो मी. माझी पाहिजे अशी पोरगी तुझी राहून काही फायदा आहे का? सगळं पुऱ्या गावभर माझी बदनामी ठेवली आहे बाई. बदनामी म्हणजे कोणाचे भांडे घासली? भांड्याची
पचवलोय चालू सुपारीची खांड आहे का मी आणि माझ्या नावाची ही मुलगी पुऱ्या पांढऱ्यावर उदारी निर्माण करताय बरोबर आहे का होते कमी जास्त का कमी जास्त होते बापरे तुला सांगतो बाबा माझ्या घरी माझे पाहुणे मित्रमंडळी येतात चहा पाणी झाल्यानंतर आपल्याकडचा खरा काढतात आणि खातात थोडीशी जरी खाण्याची झिल्ली वाजली तरी या पोरीचे काम कामतात देत असेही पडदा संकल्प हा बरोबर हा पडदा संकल्प पाहत आहे हा बरोबर आहे का हा बरोबर आहे का कोणाला सांगत कोणाला सांगून गेले नाही 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 आता तू एक काम कर इले 7-8 एकर कास्तकारी घेऊन ये घेतो म्हणतेस का आले तसंच का तू एवढी लायकी आहे मामा तुझी कारण मुख्यमंत्री साहेबाच्या जवळचा माणूस आहे 7-8 एकर कास्तकारीच काढले का चांगला 100 एकर वावर घेऊ शकतेस आणि त्या कास्तकारीमध्ये धान नाही लावत मामा तमाखाची सुपारीची झाडा लावा आणि दिवसभर घोट बनाविले खरं कमी जास्त होते आणि तू खासच लग्न लावून थांबतो नाही किती गावची साऊंड सर्व्हिस होती मला 51 गावची साऊंड सर्व्हिस आणि एक पेंडालचा पल्ला नाही बाबा आणि त्या चित्रच्या झाडामधील आमचं लग्न लावला नाही त्याच्या काय त्याला जावई बापू पूर्ण साफसफाई गेल्या होत्या येण्यासाठी नेमकं लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या मग तिथे नेऊन आपला धोतर बांधू धोतर नको बांधू बाबा धोतर नको बांधू का कारण धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबाची इज्जत खराब नाही होईल का म्हणशील पक्ष हा चटकीवर आला म्हणते हो आणि मग लोक तिच्या कुठे मारतात आई प्रश्नच आहे मोठा बाबा तूच बस जितका खोटा बोलते हा माणूस पापडी नाही पडे तर खोटा बोलते का अरे 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 काय बस खोटा बोलावं तुझ जगाच्या पाठीवर तुझ्या इतका खोटा बोलणारा माणूस काय चेहरा नाही बदले या माणसाचा एवढ्याच सफाईला खोटा बोलतो आणि मामा ते मिरची म्हणजे खासच होते किती ट्रक मिरच्या होत्या 5 ट्रक मिरच्या आणि एकाही भाज्यामध्ये मिरची पुऱ्या तरोट्याच्या शेंगा टाकून त्या जावई बापूच्या तोरोट्याच्या शेंगा नव्हे त्या मिरच्या छोट या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या काही होऊ शकते बाबा बस खोटा बोलावा तुझा मानावं लागेल मला कधी कधी असं लागते बाबा एखाद्या मुख्यमंत्री साहेबाकडे एखादं शिष्टमंडळ घेऊन जावं आणि त्यांना म्हणा का साहेब या बिचाराने खोकल्याने पुरस्कार द्या आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट आहे आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे खोटे बोला पण रेटून बोला तुझे इतके नाही मानावं लागेल बाबा खासच खोटा बोलतेस तू आणि मामा ते गुलाबजामुन होते का हो त्या गुलाबजामुनचा मोठ्या माणसावर सोड लहानच्या ताण्या पोरावर पाळण्यात झोपलेल्या पोरावर सुद्धा त्याचा प्रभाव पडला एवढे टेस्टी गुलाबजामुन पाळण्यात झोपलेला पोरगा असा रडत उठते तुमच्या घरी लग्नाच्या दिवशी मायाच्या पोटात असेल बेटा हो असू शकते पाळण्यातून असे रडत उठतेस का मम्मी गुलाबजामुन एवढे सुपर गुलाबजामुन बनवला का त्याची टेस्ट होती ना का त्याचा साईज होता सारा स्वयंपाकरायचे अंडे तरी मोठे त्याच्या काय त्याला जावई बापूचे साईज वायरच होते त्या आचार्यानं कंटिन्यू पंखा चालू ठेवला ते कुंचन पावलं बरं जरा मी वेळेवर जाऊन पंखा बंद केलं होतं नाही तर पाकच वाढावं लागला मेहरबानी केलं नाही तर माझी इज्जत पूर्ण खराब झाली का याच्या साखरेला असे गुलाबजामुन चालू गुलाबजामुनचं नाव नाही विचारले नावाशी काय करावं साहेब माझ्याशी मतलब होता हो हो वा वा खोटा बोलावा तुझ्या मला आता ह्या गोष्टी सोड अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मी आता हे अगोदर आहे हे खरोखर आहे अरे खरोखर ते राहील का मी राहील का 2 जीवाची आहे अच्छा तुझ्या गावी 2 जीवाची म्हणतात ना 2 जीवाची आहे
त्या अंगणवाडी मधून गरोदर मातेचा आहार भेटला तो खावा नाही पाहिजे खावा नाही पाहिजे का? तिने खाल्लं का? काय खाल्ला ते आपल्या घराजवळच्या मयुरीने घरीच मिळून गेला म्हणजे त्या दोघे दोन जीवाचे आहेत. अरे मी माझ्या गावच्या पोरीची गोष्ट सांगत आहोत तुझ्या गावच्या नाही आणि ज्या पोरीची मी गोष्ट करत आहोत ना त्या पोरी अंगणवाडीत जाणारे आहोत आणि त्याच्याबद्दल तू सांगू गरोदर मातेचा रवा खायला का? अरे बाबा, या बाईने तो आहार घेऊन त्यांच्या मायला विकला आणि त्या पैशाचे खाणे घेऊन खाल्ले. आता मला सांग बाबा तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे आणि हे जर असे खरे खात नाही तर तो बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित पैदा होईल का? कसा होईल बाबा? माझ्या पोरीच्या व्यक्ती खानदान आहे. पण पाय बाबा मी सांगून ठेवतो तिच्या पोटातला बाळ जर कुपोषित पैदा झाला तर इच्छा सकट मी तुझ्या टेबलाच्या मागे लपलाय आई मला शिटायला मग पायनावा ठाकऱ्याचा झुलकुंबा फोडतो ना. कोटी गेला हा तुला फोन टाके गेल्याची बापू हा? तेव्हा एक लपलाय तोच त्याला तू तरी याचा पुढेला तू किती पाहतो तुम्ही तलवार पत्नी आली ना हातही तुला दिसत आहे हा पत्नी नाही आली धार आली. पण हा तुझा राग होता का? का भाई बापू तुम्ही आमच्या खानदानीचा राग पाहायलाच नाही अजून. एकदा माझ्या बापाचा असा पातीचा बैल बसला असा उठवता नाही उठला नेले हे तलवार आणि तिथे जाऊन जागेवर बैल कापला. 5 गावात चर्चा चालली हा राग हो का गाव. बाकीच्या गोष्टी मग समजा आता पत्ती भूक लागली तो माझ्या साडा बहिणीला भेटवलं म्हणून घरी आला आणि लागला माझ्या मागे बोलून म्हणून साडा पाहुणा आलाय कोंबडा कापला पाहिजे. काठीचा कोंबडा कापला साल्याला म्हणलं चर्रे जेवण करावले तर दाजी म्हणते थोडीशी पाजा 1 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा 2 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा 3 पाव पाजलो. किती पाजलो? पचल तेवढी घ्यावा ना नाही पाजली. जेवला नाही आणि तसंच झोपला ना रातभर बाजावर फला सकाळी उठला ना म्हणजे दाजी जातो म्हणलं कोटी हे वाकर का माझ्या बापू आहे. दिवसभर वाकर धुवून मागलो भरले. एकच वागत दिवसभर एक खराब केलं घरातल्या एवढ्या वाकरा धुवून मागलो. अरे पोहारे तिकडे बसून चांगली खानावा त्यामुळे इथे तिला भाजीपाला करते मरी थुतरा दोन जीवाची आहे माझी पोरगी टायमावर जेवा लागते. तो माझा सासरा मुलीला भेटायला म्हणून पाहुणा आला आणि लावली माझ्या मागे किटकिट माझी मुलगी होती कशी नाही कशी झाली कशी. चला धेरडा जावई बापू जेव घेऊ दिलो मुठभर कवच कुरले न बिस्तरावर रातभर खादेव लाल मारुती झाला आणि केव्हा उठून गावाला गेला तर पत्ता मरून गेला माझा सासरा पण पुन्हा माझ्या घरी पाहुणा. केवढे मोठे मुरमाई आमच्या घरी होती अशी दूध वगैरे काढून देत होती. नेमकी बालदी उचलून गेली पहिलेच म्हणलं तिकडे बस म्हणून भरतीच जमा होती पाहिजे. तुम्ही गोष्टी ऐका ना मोठी आपली डिरेक्ट मी काय करत होतो तुम्ही खुशीवर बसले अशा दूध वगैरे काढून देत होती नेमकी बालदी उचला मला स्नायूंचा त्रास आहे ना डॉक्टर साहेबांनी सांगितलं जेव्हा जेव्हा तुला त्रास होईल तेव्हा तेव्हा तू व्यायाम करत जा. मी काय करत होतो तुम्ही खुशीवर बसल्या अशी गोष्ट सांगा. हे आमची मुरमाई दूध वगैरे काढून देत होती नेमकी बालदी उचला गेलो
पहिलंच उठलं पाहिजे. 2-4 दिवस पाहिलं नाहीजी विकलो 5 वर्ष दंडमुक्तीचा अध्यक्ष होतो मी. तो आमच्या गावचा पांडुरंग तो आपल्या दादा जावाई त्या मुलीला नेत नव्हता. म्हणलं हे पांडुरंगचा जावाई त्या मुलीला नेतेस का नाही ना म्हणते नाही ने कसा म्हणते बांधारे याच्या आंब्याच्या झाडाला म्हणलं. ते थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो आणि आंब्याच्या झाडाला बांधलो. वरतून पाणी सोडलो खालून पंखा लावलो. असा एवढा मोठा माणूस सुटलेला आणि एवढा साथ झाला. सकाळी याच्या तंगड्या धरून उचललो. म्हणलं हे पांडुरंग जावई मुलीला नेतेस का नाही म्हणजे कसा म्हणते. तेव्हा त्याच्यावर भाराभर तमीज टाकलो आणि भुजलो. तेव्हा लंबा झाला आणि तेव्हा त्या पोरीला घेऊन गेला. 5 लेकराचे मायकाना झाले गावाकडे तू पाहुणा येवाले कसा म्हणता मग भुजू का. कोमल चल आम्ही आपल्या गावाला चाललो जाऊ. आमची एसटीची बस तुला तुला घरी भारत माता ठेव जाऊ का म्हणून विचारते. चला. चला. ओ मध्ये हा एक नाही समजला. हा ऐकत कोणता होतो ही वाला. अरे चला खरा म्हणजे कोणतीच वस्तू हिच्या हातातून पडो. त्या दिवशी एवढी मोठी लोणच्याची बरणी फुटली पण त्याचा गम नाही दिले. जशी बरणी फुटली तशी अरे बाबा घोडे नाही असं केलं. घोडा म्हणजे हे मायाच्या पोटात होती तेव्हा हिच्या मायाला घेऊन मी गोव्याला फिरावला गेलो. तर तेथी समुद्र सपाटीवर घोड्यावर बसवलं तर तो ऐकलं नसेल पोटात. आवाज आला होता. मायाच्या पोटात ऐकलं. मामा हा हिच्याही पोटामध्ये आमचा बाळा आहे. हा म्हणून कसं होईल. हा काय नाव ना कानामध्ये कापूस टाकून दे. बापूच्या पाया लागून जाऊ. यांच्या लग्नामध्ये आशीर्वाद द्यायचा राहूनच गेला. नाही नाही की तोच तुमचा नाही व्यापच केवढा होता. नाही नाही बापू कोंबडी खातील म्हणते. नाही मी कोंबडी कोंबडी नाही खात. आता मी तुझं पाय पडतो. बापू नोटा. हा कशाला घेता ती म्हणजे तुमच्या भाषेत कुत्रे कोण बसून आहे. माझं नाव सांगा ना द्यायला. बाबा तुमच्या गावचे कुत्रे का नावाला ओळख. होय बाबू त्या दिवशी थोडीशी शंकवून येत होतो. आडवे तिकडे बसले होते. चेपकून गेले. फक्त भुकते धावत नाही. होत आहे ना म्हणून त्याला जिथे नाही. हा या बरं मामाजी कळव मग आम्ही तुम्हाला बातमी कायची बारशाची. आपल्या नका जागा अजून 5-6 होते काजू पाठवतो. काय गरज नाही काजू किती घेण्याची. रिकामे हाताने या नावाला आशीर्वाद द्या. बरं ठीक आहे. सांगा आमच्या इवाई माईला तयारीत राह म्हणा. मी यांना सांगितलं नाही. माझी आई तर माझ्या बालपणीच मारली ना. शेजारी सांगा. अरे पण काहून? लेझिम करून फाट्यावर नाही येते. नाचत नाचत नाही येईन का मी. अरे हो मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे लोक तुम्ही नाही का? वाजा गाजा आणि मिरवणुकीमध्ये येण्याची तुमची सवय. ठीक आहे सांगतो पायांना. आता लेझिम करून येतात की आणखी काय घेऊन येतात. फक्त तुम्ही पाठवा. नाचवायची जिम्मेदारी माझी. मग त्या काळातल्या फुकडी पेशंट हो का झालं मग आमच्या गावी तर गागरामाती येतच पाहिजे. या ये मी हो तुझी मावशी हो. कुत्रीची मावशी. हा सर्व पोरी गेल्या तर खाटे खाली येते ना काळजी घेते माझी. तिच्या मावशीचं नाव दिलं नाही खाटी गाडी येते ते ठीक आहे पण काळजी देते म्हणजे बस स्टॉप. हो का दाजी 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 म्हणते सगळं. किती साडीचा प्रेम नाही. कुत्रीच्या रूपात भेटत आहे. प्रेम महत्वाचा. कोणत्या रूपात भेटते तो नाही पाहा. या चल. मामी माझी बायको मामी म्हणा. ये मी हो. मावशी म्हणजे माझी
स्वामी पण ते मी होणार याने ए संपत मामाजीचं जावई नाव का अडकलं म्हणते मामाजी तुमच्या गावची पुत्री किती बोलली यांची मामाजी एखादं पिल्लू द्या ना डिलेव्हरी झाल्यावर वापस करता हो म्हणजे उत्पन्नात घट नाही काय बरं ठीक आहे आता का आला अत्यंत महत्वाची गोष्ट राहिली मामाजी आता आज तुम्ही या तलवारीने माझे तुकडे तुकडे केले तरी चालेल पण जोपर्यंत ही खाला सोडणार नाही तोपर्यंत मी हिला हिदून देणार नाही मुलगी मुली माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावई बापूला मी खरा सोडलाय म्हणून माझी नाही सोडे तुमची शपथ तर खाऊन झाली मला तर म्हणजे नाही एवढाच नाही मामाजी तो तंबाखाचा डब्बा आणून दाखवला त्याच्यावरचा कॅन्सरचं चित्र दाखवला म्हटलं बघ मरून जातील माझी जिंदगानी खराब होईल कॅन्सर होईल बाई एवढाले बेंड होते ना टचणं फुटते मरून जाशील ना माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावई बापूला मी आजपासून खरा सोडलाय म्हणून आणि हो खोटी शपथ घेऊ नको मी जर मेलो तर माझ्या चितेवर 10-20 बाया सती जाती मी माझ्या बापूच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते मी खरं नाही का करंट चेक करते तुझ्या बाबाला पाहिला तो अशी शपथ बापूला चांगली खंबीर बघा का हा स्पष्ट खंबीर म्हणाले हा जास्त लढू नको तुझे डोळे खाली पडते वा 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 काय येळ काढून राहिली तुझी पोरगी रा मामा लग्नामध्ये सार होतो ती तही तर नाही रडली का मार तुझा माझा दुपट्टा घेऊन मराली त्या वाद्याच्या समोर आणि मार कशी नाचे आता येईल पडते बापू उलाला म्हणते हा जावई बापू माझ्या मुलीला घरी आणून देते आणि अख्ख्या गावामध्ये तोऱ्यानं मिरवणारा मी तर माझी मुलगी घरी आली असती तर माझी गावात काही इज्जत राहिली असती या तेलवारीला घाबरला बे या भोपड्या तेलवारीला या पहिने वाका नाही कापत तर मनकुटी कापत नुसत्या माझ्या डायलॉगला घाबरला आणि हा एवढ्या वेळेला घाबरला त्याला मी माझ्या नाटकातले डायलॉग अजून सांगितलंच नाही एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला एवढा मोठा गदा माझ्या हातात दिला त्यापैकी तो माझ्याच्यानं उचलतच नव्हता मग माझ्या केवळ संगी भेटला अबे संगी म्हणते एक पाव पे गदाई उठते ना रोलई फुटते एक पाव पेला 80 गदाला लाट आणि गेलो स्टेजवर आणि म्हणलो ए पाच पांडव 5ची गोष्टी सोडून कोणाले तर आलेच नाही नाटक कॅन्सल दुसऱ्या वर्षी पुन्हा रामायण नाटक काढला आणि मला त्या रावणाची भूमिका दिला एवढा मोठा खरंच माझ्या हातात दिला पुन्हा माझ्या केवळ संख्या भेटला म्हणजे संख्या फिरते 2 पाव पेलं आणि असा खळण धरून देशानं गेलो आणि म्हणलो डोके भाऊ त्याची थंडे पडले तर उठलेच नाही दुसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते झोपेची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण 4 पाव केलं आणि त्या बाजीवर जाऊन झोपलं जेसीबीनं हलवला तरी नाही उठलं तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल 4थ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला नाटकातच नाही ठेवला आणि नाटक काढला झाशीची राणी नटी तलवार घेऊन घोड्यावर बसून आली तिला स्टेजवर येऊन घेऊन गेलं जे घोड्याला पिढी लासवलं नटी पराली ना घोडा आहे परा 4थ्या वर्षी नाटक कॅन्सल मी नाटकात राहीन तरी नाटक कॅन्सल आणि मी नाटकात नाही राहीन तरी नाटक कॅन्सल तेव्हापासून आमच्या गावाचं नाव पडलं नाटक कॅन्सल कोणाला सांगा नको घोड्यानं का आत्महत्या केलं
बिडी नसे जागी लाच बोललो मी झोपतो आता आज कितीही पैसे खर्च करावे लागले तरी चालेल पण बाईची लावणी बघितल्याशिवाय घरात बाईला पाठव बाईची लावणी बघायची आहे बाई नसे मी या अंदर लावणी जातो तुझी कोण लावणी बघणार आहे तर बाईला पाठव माझी लावणीचं पाहणं गेले अरे बाईला पाठव नगद पैसे घे नगद आता बाई नसे माझीच लावणी पहा मी देतो मला पैसे देतो म्हणलं याला नक्कीच कुठेतरी पाहिजे हा उडकी उडकी चाळली तू संपत होतास कसा झालास कसा गुन्हा कोणा धुतला तुझा धुना हे बघ संपत तो चेष्टेचा विषय जाऊ दे हे बघ मी माझी मुलगी तुझ्या स्वाधीन केलो आणि काही दिवसातच बायकोही मला सोडून गेली रे तेव्हापासून जगतो आहे कसा तरी दुसऱ्याच्या भरोशावर काय म्हणाला मुलगी माझ्या स्वाधीन केलं हे बघ पुन्हा मुलगी माझ्या स्वाधीन केलं नाही तर दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी पैशासाठी त्या मुलगी मला विकला आणि त्यावेळेस माझ्याकडे मुलं बाळा नव्हतं म्हणून ती मुलगी मी विकत घेतली अरे तुझ्यासारख्या दुर्गुणाच्या पोटी येऊन ती मुलगी शतकुनी निघाली या गोष्टीचा जास्त अभिमान आहे मला हे बघ संपत आता गेलेल्या गोष्टी आठवून लाजवू नकोच रे मला लाज आहे तुला अरे लाज असती तर पैसे फेकून स्वतःच्या मुलीचा नाच बघायला आला नसतास पण लाज आहे याला म्हणजे तू आणि माझी मुलगी अजूनही इथंच राहता हो ते बघ संपत फक्त एकदा माझ्या मुलीची मला भेट करून दे त्याच्यानंतर माझं काळ तोंड घेऊन मी कधी येणार नाही नाही या क्षणी तुला मुलीला भेटायची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही अरे पण का कारण ते इथे नाही तर मोहिते पाटलांच्या वाड्यावर आहे त्यांच्या वेड्या मुलाला दुरुस्त करण्यासाठी म्हणून काही दिवस झाला तिथे मुक्कामानं गेली आहे मोहिते पाटलांच्या वाड्यावर म्हणजे ती वेड्याची पत्नी नंदाच तुझी मुलगी आहे हे देव हे काय घडलं रे ना माझ्या हाती म्हणजे ज्या मुलीच्या आयुष्याची मी छळ केला जिला दुःखात लोटलं तिचा जन्मदाता बाप म्हणून नाही देवा फार मोठं पाप घडलं रे माझ्या हातून मी मुलीला दुःखात ठेवणार नाही